आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे श्री भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. पण कोणत्याही चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत हीच स्वामी समर्थांची खरी शिकवण आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे आजही लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहेत. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही परमेश्वराची सर्वात महान लीला आहे. श्री महाराजांना समाधी होऊन आज 125पेक्षा जास्त वर्षे झाली तरीसुद्धा त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. या सगुण साकार ब्रह्माची उपासना आजही महाराष्ट्रातील घराघरातून अत्यंत श्रद्धेने, भक्तियुक्त अंतःकरणाने आणि प्रेमाने नित्य निरंतर सुरूच आहे. त्यांच्या अस्तित्वाचे आणि त्यांच्या असीम कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्य अनुभवित आहेत. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी किती भाग्याची गोष्ट आहे, नाही का? खरं तर अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात, समान असतात. प्रत्येक युगात भगवान हे संपूर्ण चराचर विश्वाच्या आणि मानववंशाच्या हितासाठी, त्याचप्रमाणे उद्धारासाठी भूतलावर अवतार धारण करीत असतात. श्री महाराजांचे महात्म्य वर्णन करण्यासाठी खरे तर कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील, तोकडे पडतील असे त्यांचे आकाशाहूनही अवाढव्य असे चरित्र आहे. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात बांधणे कधीतरी शक्य आहे काय? संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांनी सुद्धा श्री महाराजांचा अपूर्व महिमा कसा वर्णन करावा असा त्यांना जणू प्रश्नच पडला होता. आणि म्हणून ते आपल्या सुक्त रत्नावली या काव्यातून लिहितात. अक्कलकोट ग्राम कलियुगी काशी, जिवंत कैलासी सारे लोक, स्वामी विश्वेश्वर दत्तात्रेय रूप, महिमा अगाध वर्णवेना. अशा प्रकारे श्री महाराजांचे अलौकिक महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेक महापुरुषांनी अनेक प्रकारे रंगवलेले असले तरी त्याचा जो अधिकाधिक विचार करावा तो त्याचे विविध नवनवे कंगोरे आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच आपली मती कुंठित होऊन आपण नतमस्तक होतो. ज्याप्रमाणे सागराच्या लाटा सूर्याचे किरण मोजता येत नाहीत, त्याप्रमाणे या प्रज्ञापुरीच्या सूर्याच्या चरित्राचा ठांग काही केल्या लागतच नाही आणि लागणारसुद्धा नाही. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे केवळ नाव नाही आहे, तर तो ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृतिपुरुषात्मक असा षडाक्षरी म्हणजे 6 अक्षरांचा तारक बीजमंत्र आहे. ओम नमः शिवाय, दुम दुर्गायै नमः हे ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे
श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित असा तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप अनुसंधान केले तर श्री महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच घडते असा अनेकांचा अनुभव आहे. या तारक बीजमंत्राचा अर्थ समजून घेऊन त्या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास आत्मप्रत्यय योग अधिक लवकर आणि अधिक प्रभावी होतो. श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी बीजमंत्राचा अर्थ खालीलप्रमाणे सांगता येईल. स्वाहा, स्वामीमध्ये 2 अक्षर आहे पण ते शब्द आहेत. पहिला शब्द आहे स्वाहा म्हणजे भस्म करणे, नाश करणे. दुसरा अर्थ आहे आत्मसमर्पित करणे. आणि मी, पुढचा शब्द आहे मी म्हणजे माझा अहंभाव, माझे अज्ञान, माझ्या कामना. म्हणजेच स्वामीचा अर्थ आहे माझ्या मीपणाचा नाश करा. समर्थ म्हणजे संसाररूपी सागर सहज तरुण नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान श्री दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून माझ्या अज्ञानाचा नाश करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा. श्री सद्गुरू शंकरनाथ साटम महाराज दाणोली हे साक्षात भगवान शिवाचेच अवतार. महाराज स्वामी अक्कलकोटीय दत्तस्वरूपाय नमो नमः अशा प्रकारे नामसाधना करीत सद्गुरू साटम महाराजांची सद्गुरू परंपरा स्वामी समर्थांकडूनच सुरू झाली होती असे आपल्याला दिसून येते. ती परंपरा याप्रमाणे सांगता येईल. सद्गुरू साटम महाराजांचे सद्गुरू अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबा डोंगरी, अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबांचे सद्गुरू पीर साहेब मिर्झा सिनिया जुना पंजाब, सिनिया पीर बाबांचे सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. या ठिकाणी हे सर्व सांगण्याचा हेतू असा, स्वामी चरणी लीन विनम्रमती येता अवघी सृष्टी आत्मरंगली सहजता, अवघी सृष्टी आत्मरंगली सहजता. श्री स्वामींच्या सान्निध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापुनी उरलासे. स्वामींची शिकवण, त्यांचा उपदेश म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचा सारांश आहे, सार आहे. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी साधकाला एखाद्या सद्गुरूंना शरण जाण्याची नितांत आवश्यकता असते. अशा सद्गुरूंची भेट झाल्यानंतर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे, त्यांची आराधना करावी. त्यांच्या श्रीमुखातून निघणारा प्रत्येक शब्द अक्षर अनक्षर हे मंत्रस्वरूप मानून ते अंतःकरणपूर्वक ग्रहण करावे. अशा प्रकारे गुरुसेवा केल्यानंतर शेवटी मोक्ष प्राप्ती होते. स्वामीजी सांगतात, वाटेल त्याच्या हातचे अन्न खाऊ नये. निरंतर विषयांचे चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या हातचा विडा जरी खाल्ला तर तुम्हीसुद्धा विषयी व्हाल, विषयासक्त व्हाल. दुष्ट माणसाच्या हातचे खाल तर तुम्हीसुद्धा दुष्ट व्हाल
आणि म्हणून स्वयं परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग करून भोजनासाठी विदुर काकांच्या घरी गेले होते. सर्व ठिकाणी चराचर विश्वाला एक ईश्वरच व्यापून उरला आहे अशी भावना आपल्या अंतःकरणात दृढ करा. स्वामी सांगतात, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. माणसाने परावलंबी नसावे. स्वतः उद्योग म्हणजे प्रयत्न करावा. आपला प्रपंच साधावा, नीटनेटका करावा. आपल्या धर्माप्रमाणे अर्थात आपल्या कर्तव्य कर्मानुसार प्रत्येकाने वागावे. त्यातच सर्वत्र यश विजय प्राप्त होतो. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपणहून पीक देत नाही, त्याप्रमाणे तुम्ही स्वतः ज्ञानपिपासा दाखवल्याशिवाय म्हणजे ज्ञान मिळवण्याची इच्छा केल्याशिवाय सद्गुरू आपणहून ज्ञानाचा उपदेश करणार नाहीत. या जगात प्राप्त होणारी सुखदुःखे ही परमात्म्याच्या इच्छेने घडतात असे समजून त्यांचा प्रत्येकाने स्वीकार करावा. मूर्तीपूजेविषयीची रहस्य जाणून पूजा करावी. परमात्म प्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे. भगवंत गीतेतून सांगतात, 9व्या अध्यायातून, तेच आपल्याला स्वामीजींनी पुढे सांगितलेला आहे. तिथे एक श्लोक आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. तो श्लोक आणि स्वामीचं वचन आपल्याला माहीत आहे, तरी आपण ऐकूया तो श्लोक काय आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या योग म्हणजे अप्राप्य वस्तूंची प्राप्ती, जी गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही त्याची प्राप्ती करून देणे म्हणजे योग, आणि क्षेम म्हणजे प्राप्त केलेल्या वस्तूंचे रक्षण भगवान सांगतात मी करतो. आणि स्वामीसुद्धा आपल्याला हेच सांगतात, मी योगक्षेम माझ्या भक्तांचं चालवतो. हा स्वामी समर्थांचा आपल्याला संदेश आहे. श्री स्वामींचा आजही चैतन्य रूपात सर्वत्र वास आहे. हम गया नहीं जिंदा है या वचनाचा अनुभव आजही स्वामी भक्तांना येत आहे. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने वर्णन केल्याप्रमाणे स्वामी महाराज योगारूढ होते. त्या ठिकाणी 6व्या अध्यायातून भगवान सांगतात, यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म स्वानुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढ तदोच्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की विषयांचे आणि कर्माचे ठिकाणी जो आसक्त होत नाही, जो गुंतत नाही आणि ज्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात त्या योग्याला योगारूढ असे म्हणतात. असे हे भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज सदैव भक्तगणांवर कृपेचा वर्षाव करत ही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र प्रार्थना करूया. आणि तारक बीज मंत्राचा आपण आता जप करून आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.
त्या अगोदर आपण जप करूया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हरि ओम.